आफ्रिकन खंडात होतोय क्रिकेटचा उदय असतं असं नाट्यमय मी जर का तुम्हाला सांगितलं तुम्हाला वाटेल मी काय बोलतोय. नमस्कार, मी सुनंदन लेले. कसे आहात तुम्ही सगळे? आफ्रिकन खंडामध्ये क्रिकेटचा उदय असतं मला एवढ्याकरता म्हणायचंय. एकीकडे मी अजूनही थोडासा इंग्लंडमध्ये आहे, 4 दिवस अजून इंग्लंडमध्ये मी आहे आणि इथे लॉर्ड्सवरती कसोटी सामना चालू आहे ज्याच्यामध्ये इंग्लंडच्या टीमला दक्षिण आफ्रिकेच्या टीमनी वेळेवरती आऊट काढलंय. रबाडा आणि नॉर्की यांनी इतकी मस्त बॉलिंग केली आहे, जेन्सननी त्याला साथ दिलेली आणि त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये तरी दक्षिण आफ्रिकन संघ हा आघाडी घेतोय. अजून भरपूर आघाडी घेतलेली नाही, इंग्लंड पुनरागमन करू शकते वगैरे सगळं खरं आहे आणि त्या अर्थाने मला वाटतं की दक्षिण आफ्रिकन क्रिकेटचा थोडासा उदय होतोय. डीन एल्गरनी कॅप्टनशिप हाती घेतल्यापासनं एकंदर त्यांचा जो अप्रोच आहे तो नो नॉनसेन्स अप्रोच आहे. ज्युनियर असू देत, सिनियर असू देत, त्यांना सगळ्यांना जागेवर ठेवून मोटिवेट करून जे बोलतोय ते करून दाखवून डीन एल्गरनी भारतीय संघाला सुद्धा मायदेशामध्ये जबरदस्त पराभवाचा झटका दिला होता. दुसऱ्या इनिंगमध्ये कठीण विकेटवरती मोठ्या रन्स चेस करून भारतीय संघाला त्यांनी कसोटी मालिकेत हरवलेलं होतं. आत्ता ते इंग्लंडला आलेत आणि डीन एल्गर म्हणालेला आहे, आम्ही इथे लुटूपुटूची लढाई खेळायला आलेलो नाही, आम्ही टफ फाईट द्यायला आलेलो नाही, आम्ही जिंकायला आलेलो आहे. आणि लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यामध्ये थोडीशी त्याची झलक दिसते. ही झाली दक्षिण आफ्रिकेच्या दृष्टीने किंवा आफ्रिकन खंडाच्या दृष्टीने क्रिकेटच्या उदयाची गोष्ट. आणि दुसरीकडे असतं असं आहे की एक बॉर्डर आहे, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेची एकच बॉर्डर आहे आणि त्या बॉर्डरच्या पलीकडे तुम्ही गेलात की झिम्बाब्वे क्रिकेटचा अस्त होताना दिसतोय. अस्त शब्द कदाचित तुम्हाला खूप स्ट्रॉंग वाटेल, मलाही तो पटत नाही आहे, फक्त त्याच्यातली दाहकता कळावी म्हणून फक्त मी बोलतोय. जमाना होता एक 2001 साली मी पहिल्यांदा झिम्बाब्वेला गेलेलो होतो. ॲलिस्टर कॅम्बेल होता, ग्रँड फ्लॉवर, अँडी फ्लॉवर, एकाहून एक हीट स्ट्रीक, एकाहून एक चांगले खेळाडू होते. पॉल स्टँग सारखा खेळाडू होता, खूप चांगले खेळाडू होते. त्यांची टीम आपल्या टीमला टफ फाईट द्यायची आणि हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. मग ते वर्ल्ड कप असू देत, ICC टुर्नामेंट असू देत किंवा बायलॅटरल सिरीज असू देत. परंतु ग्रँड फ्लॉवर, अँडी फ्लॉवर हे वगैरे हे लोक गेल्यानंतर अक्षरशः झिम्बाब्वे क्रिकेटची धूळधाण उडालेली आहे. आणि याला कारण मी कधी जास्त पॉलिटिकल भाष्य करत नाही, परंतु उलट्या पद्धतीचा वर्णद्वेष तिथं चालू झाला रॉबर्ट मुगाबे यांच्या काळामध्ये. रॉबर्ट मुगाबे सुद्धा आता देवाघरी गेलेले आहेत, परंतु त्यांनी त्या देशाला कुठं नेऊन ठेवलं आहे मला खरोखर कळत नाही. निसर्गाने नटलेला देश आहे आणि इतकं सुंदर व्हिक्टोरिया फॉल्स सारखा अप्रतिम एक नजारा तिथं आहे की असा धबधबा खरंच बघायला मिळत नाही. आणि क्रिकेटसुद्धा त्यांच्या इथं त्या धबधब्यासारखंच वाहत होतं. त्या धबधब्याला आता ओस पडलेली आहे, मोकळा झालेला आहे त्यांचा खेळ आणि खरोखर याचा परिणाम क्रिकेटवर झालेला दिसतोय, देशाचा परिणाम क्रिकेटवर झालेला दिसतोय. म्हणून मी नाट्यमय गोष्ट बोललो की आफ्रिकन खंडामध्ये क्रिकेटचा उदय असतं. आजच्या सामन्याची गोष्ट बघा, भारत विरुद्ध झिम्बाब्वे आणि भारताची मुख्य टीम तिथे गेलेली नाही आहे. एक वेळ अशी होती की दीपक चहरनी 3 विकेट सटासट काढलेल्या होत्या आणि त्यामुळे झिम्बाब्वेची अवस्था 5 आऊट काहीतरी 60 का 66 होती. कसे ते पुढे धावा करणार वाटत असताना थोडं दोघांनी मला वाटतं त्यांचा कॅप्टन आणि तळातल्या एकाने 30-35च्या धावा केल्या, त्यामुळे 189चा स्कोअर त्यांना उभारता आला. पण नंतर बॉलिंगचं काय, झिम्बाब्वे टीमची बॉलिंग स्ट्रॉंग होती, त्यांच्याकडे विविधता होती आणि ते भारतीय संघाला फाईट द्यायचे. इथे काय झालेलं दिसतंय, 189चा स्कोअर शांतपणे एकही विकेट जाऊन न देता 30 ओव्हरीमध्ये भारतीय संघाने पार केलेला आहे. शिखर धवन 80-81, शुभमन गिल 80-82, दोघांनी नॉट आऊट राहीन सामना आरामात जिंकून दिलेला आहे. आणि हे विजय असे असतात की त्याचा आनंद होतो, परंतु तो खूप मोठा होत नाही, कारण तुम्हाला मनोमन माहिती असतं समोरचा संघ तेवढा तुल्यबळ नाही आहे. आणि ही जी घटना आहे ही माझ्या मनाला बोचते की एकीकडे आफ्रिकन खंडातला जो दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे तो मस्त खेळ करतोय, समोरच्या टीमला फाईट देतोय, अक्षरशः प्रत्येक बॉलला त्यांची ती लढाई मला दिसून येते. आणि दुसरीकडे झिम्बाब्वे सारखा संघ, केनियन संघाचं काय झालंय बघा, सेमीफायनल 2003 साली वर्ल्ड कपमध्ये संदीप पाटीलच्या मार्गदर्शनाखाली सेमीफायनल खेळत होते. आठवण कशी झाली बघा, संदीप पाटीलचा आज वाढदिवस सुद्धा आहे, आपण त्याला विश सुद्धा करूया. आणि तो सेमीफायनलला घेऊन गेला होता टीमला. आणि आता केनियाचा संघ नेस्तनाबूत झालेला आहे. तीच गोष्ट झिम्बाब्वे संघाची. म्हणून
हे जे उदयास्ते होत आहेत याच्यामुळे क्रिकेटची खूप प्रगती होते असं मला वाटत नाही आणि त्याची मला भीती वाटते. तुमचं मत काय मला जरूर कळवा. कारण मी झिम्बाब्वेचा एक छोटासा ब्लॉगही सादर केला, त्यालाही तुम्ही प्रतिसाद दिला. पण ह्याच्याबरोबर क्रिकेटचा उदयास्त होतोय हे माझं म्हणणं तुम्हाला पटतंय का जरूर कळवा. आणि त्याच्यासाठी माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.